आमदार अपात्रता निकालात जर कोणत्या गटाला वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झालाय तर तो गट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. थोडी खुशी थोडा गम असाही निकाल लागू शकतो, असे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. तसंच त्यांना याबाबतचे विश्लेषण देखील केलंय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतीत ज्या गटाला वाटत असेल की आपल्या याच्याप्रमाणे निकाल लागला नाही आणि त्याकरता तो निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागू शकतो. अर्थात या बाबतीत अध्यक्ष काय निर्णय देतात हे जरी महत्त्वाचं असलं तरी हा विषय थोडी खुशी थोडी गम अशाही प्रकारचा असू शकतो आणि त्यामुळे या निकालपत्रामध्ये ज्या विशेषतः अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जर कुठल्याही गटाला दाद मागायची असेल तर त्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय येथे देखील प्रत्यक्ष जाता येईल, कारण घटनापीठाच्या आदेशानुसारच अध्यक्ष महोदय या बाबतीत निर्णय देणार आहेत आणि घटनापीठाने जी काही निरीक्षण नोंदवली आहे त्या संदर्भात त्या निरीक्षणाबद्दल अध्यक्षांची काही वेगळी टीका टिप्पणी असेल आणि त्या टीका टिप्पणीमुळे किंवा त्या निर्णयामुळे जर कुठल्या गटाला वाटत असेल की आपल्यावरती अन्याय झाला आहे तर तो निश्चित डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो किंवा अध्यक्षांच्या कुठल्याही कृतीबद्दल उच्च न्यायालयात देखील दाद